नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. स्पर्धेपरीक्षेसाठी अतिशय उपयुक्त मराठी व्याकरणचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. गुणवंतरावांनी कृषी सेवा दल स्थापन केला. या वाक्यातील अनेक अर्थ असणारा शब्द निवडा. तर मित्रांनो, अनेक अर्थ असणारा शब्द आहे दल. चांगल्या गोष्टी दुर्जनांना आवडत नाहीत, या अर्थाची म्हण ओळखायची. योग्य म्हण आहे चांदणे चोरांना ऊन नको घुबडांना. वामनरावांची आता अण्णांना दशा झाली, पण एकेकाळी या घरात टिंबटिंब. या वाक्यात पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार योग्य आहे? तर मित्रांनो, योग्य वाक्यप्रचार आहे अत्तराचे दिवे लावणे. कच्छप्पी लागणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा. कच्छप्पी लागणे या वाक्यप्रचाराचा अचूक उत्तर आहे एखाद्याच्या नादी लागणे. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे वायस. प्रयोगाचे लक्षण नसलेले उदाहरण कोणत्या पर्यायी उत्तरात आहे? योग्य उत्तर आहे ती शाळेला जाते. खालीलपैकी देव या नामाचे अनेक वचन कोणते? देव या नामाचे अनेक वचन आहे देवाला. श्रीमंत माणसांना गर्व असतो या विशेषण वाक्याचे नामवाक्यात रूपांतर करा. श्रीमंत माणसे गर्विष्ठ असतात. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. तट्ट. तट्ट या शब्दाचा लिंग ओळखायचं आहे व तट्ट या शब्दाचा लिंग आहे नपुंसक लिंग. वाहन सावकाश चालवावे. सावकाश या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता? रीतिवाचक हा प्रकार आहे. पुढीलपैकी अनेक वचन सप्तमीचा प्रत्यय कोणता? पुढीलपैकी अनेक वचन सप्तमीचा प्रत्यय आहे दारी. विभक्ती प्रत्यय लागूनही सामान्य रूप न झालेला शब्द ओळखायचा आहे. तर सांगा पाहू मित्रांनो, कोणता शब्द असेल? शब्द आहे गुरुला. पुढीलपैकी कोणती धातू साधिते मराठी प्रत्ययापासून बनवलेली आहेत? मराठी प्रत्ययापासून बनवलेली धातू साधिते आहेत खोदाई, घडाई आणि शिलाई. आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. आत्मवाचक म्हणजे आत्मसमर्पण. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.